नमस्कार, मी गणेश गोरुले आणि मी निसर्गप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि हे पहा किती सुंदर सकाळी आता 8:15 वाजलेत आणि समोर बघा सूर्याचं दर्शन झालेलं आहे। आणि मी आमच्या शेतावर आलेलो बघा। या ठिकाणी घेवडा जो आपण असो, घेवड्याचं किती मोठं ताना पसरलं बघा शेतामध्ये, संपूर्ण किती मोठं बघा। संपूर्ण बांधाला पण घेवड्याची झाडे लावतात आणि हे एकंदरीत आमचे छोटे बंधू आहेत, त्यांची मेहनत आहे। आमचे बाबा, आमच्या आई, त्याच्यानंतर छोटे बंधू खूप मेहनत करत असतात। आम्ही तर नोकरीला मुंबईला असतो। पहिले मी होतो गावाला, लहान होतो तेव्हा मी त्यांच्यासोबत करायचो। आता 10वी नंतर आम्ही जी मुंबई गाठलेली आहे ती मुंबईलाच आहोत। आलो तर कधी 1-2 दिवस आलो तर मदत करतो, बस तेवढंच। पण ही एकंदरीत मेहनतीशिवाय दुसरी गोष्ट काय नाही। मेहनत करणे खूप गरजेचं आहे। आपल्याला मेहनतीची इथं फळं दिसतात बघा। आता एकंदरीत या आता फुलं जास्त धरलीत, शेंगा आहेत का जे आधी लावलेत त्यांना शेंगा पकडलेल्या आहेत घेवड्याच्या। आता इथं आपल्याला दिसतं बघा संपूर्ण फुलं पकडली, तर व्हाईट फुलं आलीत बघा। त्याच्यात एक शेंगा ती मी काढतोय थोडं भाजीसाठी शेंगा। म्हटलं आल्यासारखं थोडं काहीतरी आपल्या शेतातली काहीतरी गोष्ट पाहिजे ना यार। बाकी काय हे सगळ्या गोष्टी तर होतच असतात यार। विकत तर आपण घेतोच, पण आपण मेहनत करून एखादी गोष्ट कमवली असं त्याचं महत्त्व खूप म्हणजे छान असं मोठं असतं महत्त्व। त्याची व्हॅल्यू आपल्याला कळते ना, ही मेहनत केलेली गोष्ट आहे आणि ही मला हे जपून ठेवलं पाहिजे, मला हे जपून सगळं केलं पाहिजे यासाठी। सो हे खूप महत्त्वाचं आहे। थँक्यू। बघा सूर्याचा उगम झालेला आहे आणि मस्त बघा किती वातावरण आहे साईडला, संपूर्ण डोंगर जवळ आहे इकडे, किती सुंदर वातावरण। आता मी थोडं शेतावर जाऊन माझा प्लॅन आहे शेंगा काढायचा। जे घेवड्याच्या शेंगा आहेत त्या काढणार आहे मी जाऊन। वरचं शेत आहे आमचं, हे जवळजवळ 1 किलोमीटर तरी असेल, 1 किलोमीटर जास्तच आहे। 15-20 मिनिटं जास्त लागतात यायला इकडं वरती। आणि सध्या तर आता इथे लोकांनी संपूर्ण बघा हे शेत, तुम्हाला शेती सोडलेली आहे, कारण लोक कंटाळत म्हणू शकत नाही। जुन्या पिढीने शेती केलेली आहे। प्रॉब्लेम असा आहे की जी तरुण पिढी आहे जी आता नोकरी निमित्ताने मुंबईत गेलेली आहे, आणि मुंबईत गेल्यामुळे त्या लोकांची जी कामाची सवय आहे ती मेहनत करण्याची सवय एकंदरीत कमी झालेली आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे जी आता ज्यांचे आई वडील म्हणजे जे आहेत ते आता वृद्ध झाले आहेत आणि म्हणजे म्हातारे झाले, तर त्यांच्या त्या या अवस्थेमध्ये आता त्यांना आता हे मेहनतीचं काम होत नाही। त्यामुळे तरुण पिढीने तर जर लक्ष दिलं तर ही शेती टिकेल, लागवड होईल, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतील। पण आता ही अशी परिस्थिती असल्यामुळे थोडं अवघड झालेलं आहे बघा, हे सगळं संपूर्ण अवघड झालं आहे। तर या शेतामध्ये तर समोर आपल्याला संपूर्ण गवत रुजलेला दिसतो, किती मोठा गवत झाला बघा। तर इकडे जायलाच रस्ता उरलेला नाही, कुठून जायचं कसं ते कळत नाही। एक जमाना होता हे शेत संपूर्ण या शेतांमध्ये म्हणजे या भात शेतीनंतर संपूर्ण या शेतांमध्ये कडधान्य लागवड व्हायची। कोण पावटा, वाळ, चवळी, घेवडा असं वेगवेगळे, मूग, मटकी, लोक अनेक प्रकारचे पिकं घ्यायचे। तेव्हा ती म्हातारी माणसं इथे होती आणि तरुण पिढी पण त्यांच्यासोबत होती। पण आता तरुण पिढी काय अशी शेती मला कंटाळलेली आहे। ती लोक म्हणतात शेतीमध्ये काय राहिलेलं नाही, राहिलेलं असं म्हणू शकत नाही। आपण जर थोडं प्लॅनिंग आणि वेगवेगळ्या पिकं जर घेतली तर आपल्याला नक्कीच कुठेतरी त्याचा फायदा होईल। बघा बघा हे संपूर्ण गवत हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय, किती मोठं गवत झालंय बघा। तर याच्यामध्ये एकटा माणूस तरी येणार कसं काय, उद्याच्या येऊन काय बसला, उदाहरणार्थ कधी डुक्कर काय कानासो वाघ पण येऊन बसेल, एकट्या माणसाला कुठेतरी प्रॉब्लेम होणार ना। त्यातल्यात आम्हाला सवय, आम्ही बिंदास येतो इकडे, माहिती आहे आम्हाला इथलं सगळं। हे बघा किती मोठं गवत आहे बघा इकडे। आता ही 2-4 शेतामधली संपूर्ण ओसाड टाकलेली आहेत लोकांनी, कारण त्यांचे आई वडील थकलेले आहेत, त्यांची मुलं आहेत ती काय करायला म्हणजे ते नाही करत। त्यांनी आता विचार केला की बस शेतीमध्ये काय राहिलं काय, त्यामुळे ती नाही करत। नोकरी निमित्ताने मुंबईत गेलीत, ठीक आहे, चांगली जर तुमची अर्निंग असेल, चांगली कमाई असेल तर तुम्ही ठीक आहे। पण त्याच जर तुम्ही इन्कमवर असाल तिकडे 15-20 हजारच्या, तर आय थिंक सो मला असं वाटतंय मग ते कुठेतरी आपण चुकीचं करतोय। एवढ्या सुंदर वातावरणात जगायचं राहायचं असेल ना, तुम्हाला इथं स्वतःला एक्सप्लोअर करावं लागेल। हे बघा किती सुंदर सूर्याचं दर्शन होते बघा आपल्याला, ठीक आहे। तर आता मी पोचलो आमच्या एकंदरीत शेताजवळ बघा। हे आपल्याला इथे दरवाजा दिसतोय, मुख्य दरवाजा शेताचा। मुख्य म्हणजे आपली
पूर्वीच्या काळाची एक गुरं वगैरे येऊन डोके म्हणजे बोलतात ना, गुरं येतात आणि डायरेक्ट धक्का देऊन आतमध्ये घुसते म्हणून कापड लावू लागली. कधी कधी कापडाचा आवाज आला तर घाबरणार, नाही तर त्यांच्यासाठी कोणतरी ते आहे समोर. पावटा मूग सगळ्या लोकांनी लावलेला आहे. लागवड मोठ्या प्रमाणात लोक शेती करायला इंटरेस्टेड आहेत, पण तरुण पिढी आहे त्यांना सपोर्ट नाही करत. रस्ता बघा किती सुंदर आहे. सकाळची एवढं मनमोहक वातावरण बघा, किती सुंदर वातावरण आहे या साईडला. सूर्याचं उगम झालेलं आहे आणि किती सुंदर वाटतं बघा या साईडला. सो मजा येईल. तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला बघत राहा. आपण वेगवेगळे नवीन नवीन निसर्गामधले जे काही देखावे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जातील. त्यामुळे बघा तुम्ही, मजा येईल. बघा नॅचरल साऊंड येतोय का आवाज तुम्हाला? बर्ड साऊंड, पक्ष्यांचा आवाज येतोय की नाही बघा, किती सुंदर आवाज आहे. चिलचिलाट चालू आहे पूर्ण. हे फक्त इकडं शेतावर आल्यावरच आवाज येतो या साईडला, शहरामध्ये हे आवाज नाही येत. बघा आता थोड्या शेंगा काढतोय, आलोय त्यानिमित्त म्हटलं शेंगा कुठे थोड्याशा. सगळी मेहनत आहे, मेहनतीशिवाय कुठली गोष्ट नाही. मेहनत आहे ही. आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आयत्या मिळतात असं नाही. शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागते या सगळ्या गोष्टीसाठी. त्याचं त्याला योग्य मोबदला मिळतो कुठे? 30 न 40 न 50च्या भाव जातात असे शेंगांना. पण त्याच्या मागे मेहनत किती आहे? 2, 4, 5, 6 महिन्याची मेहनत असते. त्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आता इकडे शेती कोण न करत असल्यामुळे वांदर, माकडं, त्याच्यानंतर तुम्हाला अजून म्हणजे जाम आता प्राण्यांना पण काही राहिलेलं नाही. ते लोक संपूर्ण शेतामध्ये येऊन म्हणजे ते नासधूस करतात. म्हणजे नासधूसचं खाणं कमी पण नासधूस जास्त करतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून शेती केली तर नक्कीच काहीतरी फायदा होईल. बघा आता संपूर्ण शेतामध्ये आपण इथे मूग टाकलेले आहे साईडला. बघा इथे मूग आहे हा, आणि इकडे पण मध्ये मूग, इकडे चवळी टाकलेली आहे. त्या साईडला संपूर्ण पावटा टाकलेला आहे, म्हणजे वाल आम्ही बोलतो, आमच्याकडे वाल बोलतात. म्हणजे अलिबाग रोहा तुम्हाला या साईडला जर आला तुम्ही मुरुड अलिबाग तर तुम्ही आपल्याला वाल मिळते जास्त. पावटा हा कमी टाकतात या ठिकाणी, कारण वालाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे. वाल म्हणजे जो एकदम बेज कलरचा येतो ना वाल, रेडिश बेज, तो इकडे वाल नाही. पावटा तर व्हाईट असतो, तुम्हाला माहीत आहे. हे बघा किती मस्त सुंदर हे आपल्या घेवड्याला फुलं धरली आहेत बघा. त्या शेंगा किती लवकर शेंगा येतील. त्या संपूर्ण हिरवगार झालेलं आहे बघा. सो म्हणजे मजा येते. आणि सकाळी आता एकदम सूर्याने बोलतात ना, सूर्याचा उदय झालेला आहे, आणि त्यामुळे एकदम क्लायमेट मस्त आहे. इकडचं वातावरण एकदम इतकं सुंदर आहे वातावरण, इथंच राहावं दिवसभर असं वाटतंय. चला तर मी शेंगा आता काढून जातोय घरी, कारण माझ्याकडे वेळ नाही. मॅचेस आहेत आज फायनल डे आहे, तिकडे आपल्याला जावं लागेल.